एवढी झणझणीत चमचमीत टेस्टी रेसिपी अंड्याची तुम्ही केव्हाच खाल्ली नसाल. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अंड्याची रेसिपी पाहणार आहोत. खरंच जबरदस्त लागते आणि 2 पोळ्या या रेसिपीसोबत तुम्ही जास्तीच्याच खाल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 अंडी घेतली आहेत. अंडी बॉईल करून घेतली आहेत. तर अंडी बॉईल करताना यामध्ये मीठ घालायचे आणि व्यवस्थित अंडी बॉईल झाली की त्यानंतर लगेचच ती पाण्यामधून काढून थंड पाण्यामध्ये घालायची. म्हणजे अंड्यामधला जो पिवळा भाग असतो तो काळसर पडत नाही, पिवळसरच राहतो. त्यामुळे ही टीप जरूर फॉलो करा. त्यानंतर अंडी थंड झाल्यानंतर आपल्याला ती सोलून घ्यायची आहेत आणि कापून घ्यायचे आहेत. कापून घेतल्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालायचे आणि हे मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्यायची. सारख्याच भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालून घेतले. याची सुद्धा आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे. बाजूला गॅसवरती भांडे गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले आहे. यामध्ये हळद 1/2 चम्मच, अर्धा चम्मचभर तिखट घालून घेतले आणि अंडी आपल्याला अशा पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने अंडी तळून घेतली की जबरदस्त ही रेसिपी तयार होते. तर गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा. लो फ्लेमवरती ही अंडी व्यवस्थित अशी इकडून तिकडून अशी शालो फ्राय करून घ्यायचे. जे वरचं आवरण आहे ते पहा, मस्त असे हे दिसत आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे अंडी तयार होतात अशा पद्धतीने. तर आता ही अंडी झाली आहेत, आपण आता काढून घेऊयात. सारख्याच तेलामध्ये मी थोडेसे तेल घालून घेते आणि आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. तर तमालपत्र 1, लवंग 2, तमालपत्र 1, दालचिनीचा तुकडा 1, 5 ते 6 काळी मिरी, चक्री फूल 1, असे हे सर्व मसाले घालून घेतले की त्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा घालून घ्यायचा. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती घालून घ्यायची. आलं, लसूण आणि कोथिंबीरची. परतला हे चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. सुगंध म्हणाल ना तर आत्ताच खूप सुंदर येत आहे या मसाल्यांचा. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरीसुद्धा घालून घ्यायची आणि परतून घ्यायचे. टोमॅटो कच्चा असल्यामुळे यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत टोमॅटोची जी प्युरी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर 1/2 चम्मच हळद, 1 मोठा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, 1 चम्मचभर घरचे तिखट आणि 1 चम्मचभर छोटा गरम मसाला आणि त्यानंतर 1 चम्मचभर अंडा मसाला. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा अंडा मसाला इथे वापरू शकता. जर तुम्हाला अंडा मसाला मिळाला नाही तर इथे मटन मसाला जरी तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल. तर हे सर्व मसाले मस्त असे तेलामध्ये परतून घेतले. परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाव वाटीभर पाणी घातले आणि तेच इथे पाणी घालून घेतले. पाणी घातल्यानंतर यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचे आहे 2 मिनिटासाठी. मसाल्यांना मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची. इथे पाहताय तुम्ही गॅसचा फ्लेम मंदच ठेवलेला आहे. बाजूने मसाल्यांना तेलसुद्धा व्यवस्थित असे सुटले गेले आहे. व्यवस्थित तेल सुटले आहे म्हणजे आपले मसाले छान असे परतून घेतले आहेत. आता परतला हे चम्मचने एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चम्मचभर फक्त दही घालायचे आहे. यापेक्षा जास्तीचे दही घालायचे नाही. तर हे घरचेच दही आहे, फ्रेश दही आहे, ते इथे मी 2 चम्मचभर घालून घेतले. तर आंबट दही इथे वापरायचे नाही, फ्रेश दही वापरायचे. दही घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही अंड्याची रेसिपी बनवलात ना तर खरंच सांगते, बोटे चाटून पुसून खाल एवढी चवीला जबरदस्त ही अंड्याची रेसिपी लागते. झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनिटभर आणि परतला हे शिजवून घ्यायचे. तर तुम्ही रंग पाहताय किती सुरेख आलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण जी अंडी
शालो फ्राय केलेली ती यामध्ये घालून घ्यायची. तर सर्वच अंडी इथे मी घालून घेतली. तुम्हाला कितपत अंडी घालायची आहेत तेवढी तुम्ही इथे घालू शकता. फक्त इथे मी 4च अंडी घालून घेतली आहेत. तर सर्व मसाला अंड्यांमध्ये व्यवस्थित असा घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आहे. यापेक्षा जास्तीचे पाणी यामध्ये घालायचे नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतला चम्मचने एकजीव करून घ्यायचे. तर आत्ता तुम्हाला समजलंच असेल आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. तर आज आपण पाहतोय हॉटेलला सुद्धा मागे सरेल एवढी मस्त अशी चमचमीत झणझणीत अंडा मसाला पाहतोय. तर यावरती झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं मस्त अशी दणकून उकळी काढून घ्यायची. गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे. मंदच आचेवरती आपल्याला ही उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे पाहताय तुम्ही रंग तर सुरेख आलेला आहे. एवढी ही चवीला जबरदस्त रेसिपी तयार होते. तर आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. तर जास्त आपला अंडा मसाला पातळही नसतो आणि घट्टही नसतो. थोडा मध्यमच हा अंडा मसाला छान लागतो. तर एका प्लेटमध्ये हा अंडा मसाला मी सर्व करून घेते. एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने अंडा मसाला हा तयार करून पहा. 2 भाकऱ्या काय 2 चपात्या काय जास्तीच्याच खाल तुम्ही. आणि गरमागरम भातासोबत तर हा 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 अप्रतिम. तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. तर पाहायला बनवायला घ्याल एवढी ही जबरदस्त रेसिपी तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. आणि रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.